नवी मुंबईमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। यावेळी मुसळधार झालेल्या पावसामुळे नवी मुंबईतील काही भागांमध्ये पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। पावसामुळे एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। तर या पाण्यातून नागरिक प्रवास करताना पाहायला मिळाले। अचानक आलेल्या पावसामुळे नवी मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। भिवंडीमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं। पावसामुळे साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढून प्रवास करावा लागतोय। जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। मुंबई शहरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। लोअर परळ परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलंय, त्यामुळे काही काळासाठी जनजीवन विस्कळीत झालं होतं। तर उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। मुंबईत अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळालं। अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं। मुंबईच्या साकीनाका परिसरातही गटाराचं पाणी आणि कचरा रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे रस्त्याला गटाराचं स्वरूप प्राप्त झालं। यावेळी पाण्यासोबत कचरा लोकांच्या दुकानात आणि घरात शिरल्यानं स्थानिक नागरिकांचा मात्र संताप पाहायला मिळाला। मुंबईच्या अंधेरी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे रस्त्यावर अक्षरशः कचरा आणि गटाराचं पाणी शिरलं। मुंबईच्या अंधेरीतील मिलन सबवेतही पाणी साचलं होतं, त्यामुळे अंधेरीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। पाणी साचल्यानं मिलन सबवे बंद केल्यामुळे प्रवाशांना आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। दहिसरमध्ये मुसळधार पावसामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली। यावेळी झालेल्या जोरदार पावसामुळे दहिसर सबवेमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। तर मुंबई उपनगरातही जोरदार पाऊस झालाय। या पावसामुळे अनेक भागात पावसाचं पाणी साचलंय, त्यामुळे नागरिकांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागतोय। पावसाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनावर आता नाराजी व्यक्त करण्यात आली। पुण्यात अवकाळी पावसानं झुरपून काढलं। रात्रभर पुण्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय। अनेक सखल भागात पाणी साचले। जोरदार वाऱ्यामुळे 3 होर्डिंग कोसळले, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडलेत। मुसळधार पावसामुळे पुणे शहराची चांगलीच दाणादाण जाणवली। पुण्याच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये रात्री पाणी साचलं होतं, तसेच काही काळ वीजही गायब झाली होती, त्यामुळे स्वारगेट स्थानकातील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले। पुण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतो। पुण्यात फुरसुंगीत एका सोसायटीच्या पार्किंगचं छत वाऱ्याने उडून गेलं। त्यासोबत अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्यात, यामध्ये कोणीही जखमी झालं नाही। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि मंचरमध्येही अवकाळी पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचलं होतं, तसेच पुणे नाशिक महामार्गाला साईड गटर नसल्यानं पावसाचं पाणी शेतकऱ्यांच्या घरात घुसलं। पुण्यातील मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं। पुणे सिंहगड रोडवर देखील पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। तर सिंहगड उड्डाणपुलाजवळ तब्बल 2 किलोमीटर लांब वाहनाच्या रांगा पाहायला मिळाल्या। पुण्यातील सिंहगड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे सिंहगड रस्त्यावर हाय टेन्शन तारेचं घर्षण झाडाला आग लागली आणि झाल्यानं झाडाला आग लागल्याची घटना घडली। तर सिंहगड रस्त्यावरील तुषार पार्क सोसायटी कोल्हेवाडी परिसरामध्ये ही घटना घडली। पाथऱ्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळलाय। वादळी वारे आणि विजेमुळे बत्ती गुल होत असल्याने व्यावसायिकांना फटका बसला। अवकाळी पावसाचा रानमेव्याला फटका बसला असून यंदा पावसामुळे जांभळे, करवंदी आणि आंब्यांना फटका बसलाय, त्यामुळे आदिवासींचा रोजगार बुडाला। नवी मुंबईत विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। कांदिवली भागात एसआरएच्या इमारतीत पावसाच्या पाण्याने गळती लागली। पहिल्या पावसात कांदिवली पश्चिम लालजीपाडा येथील जय भारत एसआरए इमारतीच्या बांधकामाची पोलखोल झाली। त्या पावसाच्या गळतीमुळे इमारतीतील नागरिकांना मोठा त्रास हा सहन करावा लागला। मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे हवेत झाड कोसळले। या घटनेमुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। नागरिकांना झाडाखाली न उभं राहण्याचं आवाहन आता करण्यात आलं।
बदलापुरात जोरदार पावसामुळे रेल्वे रुळाखालील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेला जाण्याची मार्ग बंद झालाय. हा मार्ग बंद झाल्याने बदलापूरकरांना मोठा वळसा घालून सावरकर उड्डाण पुलावरून ये जा करावी लागली. अंबरनाथच्या न्यू भेंडीपाडा केटी स्टील कंपनीजवळ भर पावसात विजेच्या खांबाला चिकटून विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यावेळी त्याला मित्रांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय. त्यामुळे भेंडीपाडा परिसरात शोककळा पसरली. अकोला शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या पावसामुळे परिसरातील नाले ओसंडून वाहू लागलेत. पावसामुळे उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. लातूर जिल्ह्यातील चाकूर शहरासह तालुक्यातील काही भागात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरातील काही जणांच्या घराच्या दारातून घरामध्ये थोडंसं पाणी आलंय, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे लातूर शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा मात्र खंडित झाला. कोल्हापूर शहरात वादळी वाऱ्यामुळे करवीर तहसीलदार कार्यालयासमोर भलं मोठं झाड कोसळलं. कोल्हापुरात सलग 5 ते 6 दिवसांपासून पाऊस कोसळतोय. जिल्ह्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळतो. कोल्हापुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी नुकसान सुद्धा झालंय. कोल्हापूर लक्ष्मीपुरी धान्य बाजार इथं काही धान्य दुकानात पाणी शिरलंय, त्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान झालं. कोल्हापुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं. कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, तर कागल तालुक्यातील साके गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाले. जालन्याच्या अंबड शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी अंबड शहरातील कावंदी गल्ली येथे वादळी वाऱ्यामुळे पिंपळाच्या झाडाची फांदी ही तुटून घरावर कोसळली, त्यामुळे घरांची भिंत पडली. याचं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली. सांगलीत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मिरज आणि शिराळा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले, तसेच पावसामुळे घरे आणि शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालं. संभाजीनगरच्या वैजापूर शहरात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे अनेक घरात पाणी शिरलं. या पावसामुळे नागरिकांची चांगली धांदळ उडाली, तर नागरिक वसाहतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी साचलं. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण गावामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. भंडारा जिल्ह्यात पावसाचं आगमन झालंय. जिल्ह्यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं आगमन झाल्याने नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. या पावसाचा फटका मका उत्पादक शेतकऱ्यांना बसणार. लाखांदूर तालुक्यातील चिंचोली अंतर्गाव येथे अवकाळी पाऊस कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतावर कापून ठेवलेले धान्य भिजले, तसेच विद्युत खांब आणि रस्त्यावरील घराशेजारील झाडे वादळामुळे उन्मळून पडलेले आहेत. तर त्यामुळे अनेकांचं ट्रॅक्टर, प्रेशर मशीन, सायकल, कार आणि सोलर लाईटचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे निजामपूर भागातील केळीच्या बागेचे नुकसान झाले. यावेळी शेती बांधावर खासदार बळवंत वानखडे यांनी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आणि शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. तातडीने सरकारने आणि प्रशासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केली. तळ कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय. कणकवली, कुडाळ, वैभववाडी या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालाय. कणकवली, नरडवे नाका येथे अचानक पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी झालं. अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचं सत्र सुरूच आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याचं पाहायला मिळालं. तर या पावसामुळे परिसरातील नाले ओसंडून वाहू लागले, तसंच या अवकाळीचा उन्हाळी पिकांनाही फटका बसल्याचं दिसतं. नाशिक शहर आणि परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळलाय.
पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले तर काही ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. जालन्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली, मात्र शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. चांदवडच्या ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसाने अनेक गावांना झोडपून काढले तर पावसाने एका तासात शेतात पाणीच पाणी झालं असून काही ठिकाणी नाले ओढ्यांना पाणी आलंय. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. भिवंडीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पाऊस कोसळतोय. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. अवकाळी पावसाचा कोकण रेल्वेला चांगलाच फटका बसला. कोकण रेल्वे मार्गावर वेरवली विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळले. रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबवून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे. लोणावळ्याला अवकाळी पावसानं चांगलं झोडपलं. अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने लोणावळा बाजारपेठेत नागरिकांची धांदल उडाली तर काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. रायगडच्या रोहा शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील दुकानात तसेच काहींच्या घरात सुद्धा गटाराचं पाणी शिरलंय. त्यामुळे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची व नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. साताऱ्यातील कोरेगावात पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आलाय. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात पावसानं हजेरी लावली असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडांच्या फांद्या पडल्या तर सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. साताऱ्यात अवकाळी पावसाने थैमान घातला असून कास रोडवर मोबाईल टॉवर कोसळले. त्यामुळे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टॉवर गाडीवर कोसळून 4 ते 5 दुचाकीचं नुकसान झालं. या घटनेत 2 जण जखमी झाले. कल्याण पूर्वमध्ये सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय तर 7 ते 8 जण जखमी झालेत. तर अनेक जण अडकल्याची भीती आहे. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदतही जाहीर करण्यात आली.